या नद्यांची पाण्याची पातळी कमी व्हायला तयार नाही। जवळजवळ 15 दिवस झालं पिकं पाण्याखाली आहेत आणि या पिकांचं संपूर्णपणे नुकसान झालेलं आहे। ही पिकं आता हाताला लागत नाही। तेव्हा राज्य सरकारनं 2019च्या महापुरामध्ये ज्या पद्धतीनं पीक नुकसान भरपाई दिली होती तेच निकष लावून यावेळी सुद्धा नुकसान भरपाई द्यावी। त्याचबरोबर महापूर ओसरल्यानंतर सुद्धा दीर्घकाळ पाणी रेंगाळायचं कारण म्हणजे केवळ आलमट्टी किंवा हिप्परगीचा विसर्ग कारणीभूत नसून तर त्याच्याबरोबर महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये नद्या ओलांडणारे जे काही पूल आहेत आणि त्या पुलावच्या दोन्ही बाजूला जे भराव आहेत ते भराव सुद्धा तितकेच जबाबदार आहेत। तेव्हा हे जे भराव असणारे जे पूल आहेत त्या ठिकाणी पिलर उभा करून हे पाणी पात्राबाहेर पडलेलं पाणी पास व्हायला काहीतरी व्यवस्था केली पाहिजे आणि यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्य सरकारनं एकमेकाशी समन्वय साधून त्याच्यासाठी एक कृती आराखडा तयार करण्याची आवश्यकता आहे। त्याचबरोबर अशा प्रकारचे जर घटना अघटित घडल्या जशा शिरोळ तालुक्यातील अकिवाटमध्ये 3 लोक वाहून गेले, याचं कारण शिरोळ असेल, हातकणंगले असेल, करवीर असेल या तालुक्यामध्ये जे गाव पाणी पुरवठ्याच्या योजना आहेत त्या नदीच्या काठाला आहेत आणि त्या जॅकवेलकडे जात असताना होडीनं जावं लागतं आणि मग अशा काही घटना घडल्या तर बचाव कार्यासाठी म्हणून प्रत्येक गावाच्या ग्रामपंचायतीला विशेषतः शिरोळ तालुक्यातील 40, हातकणंगले तालुक्यातील 15 आणि करवीर कागल या तालुक्यामध्ये सुद्धा प्रत्येक ग्रामपंचायतीच्या नदीकाठाला आहेत आणि पुरानं वेढल्या जातात त्या ग्रामपंचायतीकडे एक यांत्रिक बोट असणं गरजेचं आहे। आपत्ती निवारण